नमस्कार मंडळी, तर तुम्ही पाहू शकता हे नाथपीठ आहे श्रीराम मंदिर येथे. श्रीराम मंदिराचं तर तुम्ही आतमध्ये मूर्ती एकदम सुंदर अशी डेकोरेशन इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर मूर्ती आहे. दृष्ट लागण अशी मूर्ती सुंदर नाथपीठाची आहे. तर तुम्ही हे मंदिर पाहू शकता. ही मूर्ती पाहू शकता. श्री स्वामी राघवेंद्रनाथाची. नंतर ही आतमध्ये असलेली श्रीरामाची मूर्ती आहे. तसेच हे पाहू शकता सद्गुरू देवेंद्रनाथ महाराजांची मूर्ती. एकदम सुंदर असं मंदिर आहे. हे पाहू शकता विठ्ठल रुक्मिणीचं. असं मंदिर सुंदर असं आहे. तर तुम्ही पाहू शकता मंडळी, हे एकदम सुंदर असं नाथपीठाचं मंदिर आहे. नवनाथांचं सुद्धा मंदिर इथं छान आहे. वगैरे. तर हा पलंग आहे. मस्त असं मंदिर आहे. सुबक असं कोरीव काम वगैरे आतमध्ये. इथं येऊन एकदम प्रसन्न असं सुंदर वाटतं. मनाला एकदम प्रसन्न असं वाटतं. ह्या पलंगाचं पण तुम्ही दर्शन करू शकता. नाथयोगी परमपूज्य सद्गुरू महेंद्रनाथजी महाराज समाधी मंदिर. त्यांची पादुका पण अशी ठेवलेली आहेत बाबांची. तसेच हा पलंग आहे, गादी त्यांची. तुम्ही पाहू शकता. हे असं सुंदर एकदम अट्रॅक्टिव्ह असं मंदिर आहे. तर आतमध्ये आल्याच्या नंतर आणखीन एक मंदिर आहे. तर ते महेंद्रनाथ महाराजांचं मंदिर आहे. तर इथं त्यांनी संजीवनाची समाधी घेतलेली आहे महेंद्रनाथ महाराजांची. तर तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर असं त्यांचं दृश्य पण आहे. एकदम असं चैतन्य वाटतं इथं आल्याच्या नंतर. इथं त्यांची पालखी वगैरे आहे बाबांची. तर तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर इथं भव्य अशी त्यांची गादी आहे. गादी पण पाहू शकता. चेअर वगैरे आहे. तसंच त्यांचा आतमध्ये श्रीरामचंद्रांचा फोटो आहे. तसेच त्यांचे सुद्धा देखावा आहे. तर पाहू शकता तुम्ही. तर आपण खाली बघू शकतो. तर तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर अशी महेंद्रनाथांची आरतीचं सुद्धा इथे आहे. आरती सुद्धा इथे फोटोमध्ये दिलेली आहे. आणि नंतर इथं त्यांची अशी भव्य दिव्य अशी समाधी सुद्धा आहे. तर पाहू शकता तुम्ही. इतकं सुंदर इथं अप्रतिम वाटतं. इतकं मनमोहक सुंदर असं मनाला एकदम चैतन्य असं वाटतं. सुंदर असं त्रिशूल वगैरे आहे. तर त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता
माता भगवती म्हणजे देवीची मूर्ती. तसेच इथं सुंदर असं नवनाथांपैकी प्रबुद्ध नारायण म्हणजे श्री मच्छिंद्रनाथ कानिफनाथ यांची अशी सुंदर अशी प्रतिकृती, एकदम सुंदर अशी मूर्ती आहे. तसेच भवानी मातेची सुद्धा मूर्ती इथं दाखवलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता, एकदम सुंदर असं इथं प्रसन्न वाटतं. हनुमानाची मूर्ती, तसेच महादेवाची सुद्धा पिंड आहे. इथं आल्याच्या नंतर एकदम चैतन्य असं मन प्रसन्न होतं. तर तुम्ही मला सांगू शकता कमेंटमध्ये आजचा बॉक्स कसा वाटला. थँक्यू बघितल्या